चांदोबा आणि टोपी. नोंदी लिखित. आम्ही सर्वजण गावातल्या जत्रेत फिरायला गेलो होतो. बाबांनी चिंटूला त्याचा आवडता चष्मा घेतला. आईने मला भडक निळ्या रंगाची टोपी घेतली. बेबीला कॅन्डी घेऊन दिली. आम्ही जात असतानाच जोराचा वारा सुटला. त्यामुळे माझी टोपी दूर उडून गेली. जुन्या पिंपळाच्या झाडाच्या फांदीवर जाऊन माझी टोपी अडकली. मी खूप रडलो आणि मी दुपारी जेवलो सुद्धा नाही. त्या रात्री आकाशात चांदोबा आला. त्याने जुन्या पिंपळाच्या झाडावर माझी टोपी पाहिली. त्याने माझी टोपी घालून पाहिली. चांदोबा आनंदाने हसला. मी सुद्धा त्याच्याकडे बघून हसलो. दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यानंतर आईने मला सुंदर नवीन लाल रंगाची टोपी घेऊन दिली. ती म्हणाली, चांदोबाने पाठवून दिलीये. त्या रात्री चांदोबा आणि मी आम्ही दोघांनीही आमच्या टोप्या घातल्या आणि हसलो. आम्ही दोघेही आनंदी झालो. तुम्हाला वाटतं का सूर्याला सुद्धा टोपी हवी असावी?